हाय, मी ऐश्वर्या आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्या फिरण्याच्या सिरीजमध्ये तुम्ही खूप सपोर्टच करत नाही आहे. सपोर्ट करा जरा, व्हिडिओ जरा शेअर करत जावा माझे. तर आता आम्ही आलेलो आहोत वाराणसीला. उज्जैन, त्याच्यानंतर भोपाळ, हे सगळं करून आम्ही वाराणसीमध्ये पोचलोत. आणि वाराणसीमध्ये रात्रीचं पोचलो होतो, तर आम्हाला राहायचं होतं. मग थोडं एक दिवस स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही मंदिरात जाण्यासाठी. आणि जरासं फिरलो वगैरे तिथे आणि गंगा घाटवरती पोचलो. आणि गंगा घाटवर पोचल्यावरती थोडं शुद्ध करून घेतलं मनाला माझ्या. खूप अशुद्ध झाली होते मी. आणि शुद्ध वगैरे करून आम्ही तिथं एक पेरूवाले होते, तिथनं एक पेरू घेतला. त्यांनी दिलं होतं, चटपटीत करून ते खाल्ला. त्याचा पण मी व्हिडिओ पूर्ण टाकेल त्यांनी कसा बनवला होता. मग काय थोडी शॉपिंग वगैरे करायची होती. मग जरा गेलो होतो गोदलिया मार्केटमध्ये. तिथे मार्केट तर बंद होतं, त्याच्यामुळं जे दुकानं उघडी होती तिथनं जरा साडी वगैरे घेतली. आणि मग चाललो आम्ही परत रात्री गंगा घाटवरती गंगा आरती बघायला. आणि आमचा आनंद तर काय मावतच नव्हता गगनात, कारण की आम्ही गंगा आरती बघत होतो. आणि ती मुमेंट म्हणजे वाव, क्लास. आणि तुम्हाला गंगा आरतीचा जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी व्लॉग अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण गंगा आरती दाखवली आहे. आणि प्लस मी काही व्हॉईस ओव्हर केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला ते मंत्र वगैरे पण सगळे दिसतील त्याच्यात. आणि हो, त्याच्यानंतर जरा ही स्कॅम होता, जरा माझ्यासाठी घडला होता, पण घडता घडता वाचला. तिथं लोक देतात डायरेक्ट आपल्या हातात, गंगा आरती करा वगैरे. नंतर त्यांचं चालू असतं 7,000 6,000 5,000. त्यापासून जरा वाचा. मग काय दिवा वगैरे सोडला नदीमध्ये. आणि सतीश पण आला होता माझ्यासोबत दिवा सोडायला. आम्ही जरा पहिल्यांदा तरी चांगली कामं करत होतो दोघंजणं. दिवा सोडला आणि मग परत काशी मंदिरात, विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये गेलो. आणि तिथनं पाहिलं, जरा छान वाटत होतं मंदिर, लाईटिंग चालू होत्या. मग गेलो मणिकर्णिका घाटावर. आणि घाटावर तिथं काय गेल्यावरती माझ्या मनातले सगळे शांतीच, म्हणजे जरा हादरलंच माझं मन तिथे बघून, तिथलं लोकेशन बघूनच हादरलं. आणि हो, याच्याबद्दल मी पूर्ण व्लॉग बनवला आहे, तो मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे यूट्यूबवरती माझा, तो नक्की बघा. आणि हो, तुम्ही काशीला गेलात तर मणिकर्णिका घाटावरती नक्की जावा. तुम्हाला समजेल की कोणत्याही गोष्टीचा जास्त गर्व नाही केला पाहिजे. थँक्यू. आणि सपोर्ट करा.